सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गणेशोत्सवात डीजे वाजवण्यास परवानगी द्या, डीजे चालकांची प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे। गणेशोत्सवाच्या काळात डीजे वाजवण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी धुळे जिल्हा साऊंड डीजे चालक मालक संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। निवेदनात म्हटले आहे की पोलीस प्रशासनाने विश्वासात न घेता गणेशोत्सवाच्या तोंडावर डीजेवर बंदी घातली, त्यामुळे डीजे व्यावसायिक आणि यावर अवलंबून असलेल्या कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे। अगोदरच धुळ्यात रोजगाराच्या संधी नाहीयेत, त्या डीजे व्यवसायाच्या माध्यमातून डीजे चालक आणि कामगारांचा कुटुंबांचा चरितार्थ चालतो। मात्र ऐन गणेशोत्सवात डीजेवर बंदी घालून पोलीस प्रशासनाने अन्याय केलाय। गणेशोत्सवात डीजे वाजवण्याबाबत पोलीस प्रशासन लागू करत असलेले नियम अटींच्या अधीन राहून आम्ही कोणताही नियम भंग न करता डीजे वाजवू, त्यामुळे डीजे वाजवण्यास परवानगी मिळावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित वाघ, सचिन शेवतकर, हंसराज बत्तीसे, हिरागीर गोसावी, प्रसाद परदेशी, कल्पेश पगारे, दिनेश कापडे, रामदास शेवतकर, सुमित सोनवणे, ऋषिकेश गव्हाणे, विकी पुकळे, निलेश चौधरी, विजय निकुंभ, अभिजित बागुल, प्रवीण धनगर, भूषण गोसावी, सचिन बडगुजर, अण्णा वंजारी आदींच्या सह्या आहेत। सर्वप्रथम धुळे जिल्हा डीजे चालक मालक संघटनेतर्फे सर्व धुळेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपले धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी ऐनवेळेस डीजे बंदी जाहीर केली होती। त्या अनुषंगाने आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलो होतो कलेक्टर साहेबांना। आणि डीजे बंदी अचानकच जाहीर करून SP साहेबांनी धुळेमध्ये जे बेरोजगार आहेत आपले जे डीजे जे आपले व्यावसायिक आहे ते सर्व बेरोजगार होणार आहेत। आणि धुळ्यात ऑलरेडी औद्योगिक नोकऱ्या नसल्यामुळे हे सर्व जण जे आमचे बांधव आहेत डीजे धारक हे सर्व हे व्यवसाय करत होते। आणि याच्यात सर्व तरुण मुलं आहेत। हे तरुण मुलं यांचा कधी व्यवसाय हिरावला गेला तर हे तरुण मुलं काय करतील भविष्यामध्ये, हे कुठं जातील, याचा विचार सगळ्यात पहिले तर पोलीस अधीक्षकांनी करावा। आणि यावर आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, पालकमंत्री यांनी या विषयावर थोडंसं इंटरेस्ट घेण्याचा गरजेचं आहे, हे आमचं निवेदन आहे। सांगितलं होतं की आम्ही उच्च न्यायालयाने आम्हाला जे आदेश जे गाईडलाईन दिलेली आहे त्याप्रमाणे आम्ही डीजे वाजवण्यास तयार आहेत। आणि पहिली गोष्ट तर डीजे बंदीचं असं काही आहेच नाही, उच्च न्यायालयाचं असं कोणताच आदेश नाही नसताना संघटनेला विश्वासात न घेता प्रशासनाने बंदी जाहीर केली आहे। तेच आम्ही आता इथं कलेक्टर साहेबांना सांगितलं, तर ते आता त्यांच्याशी बोलणार आहेत। आणि प्लस गणेशोत्सवात डीजे वाजवण्यासाठी आम्हाला शेकडो मंडळांचं समर्थन लाभलेलं आहे। ते सगळं आमच्याकडं प्रत्येकाचं समर्थन पत्रक आमच्याकडं अवेलेबल आहे, ते आम्ही वेळ पडल्यास तर प्रत्येक दाखवू जे मागणी करतील त्यांना। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे।